राम राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आलो माझ्या रानात आणि जेव्हा मी आमच्या नारळाच्या झाडापाशी आलो ना, तेव्हा मला काय भेटणार आहे आता तुम्हाला दाखवतो. मला लांबूनच दिसलं की नारळ पडलेला आहे. ओके, पटकन जाऊन मी तो घेतो. नारळ लवकरात लवकर इथून सरतो, नाहीतर डोक्यात पडायचा. नारळ, या नारळाचे भरपूर असे फायदे असतात. आणि आता जर मी नारळ आणायला गेलो ना दुकानातून, तर कमीत कमी 25 ते 30 रुपयाला आम्हाला नारळ मिळतो आमच्या इथे. कमीत कमी 25 ते 30 रुपयाला. पण आपण जर झाड लावले तर आपल्याला भरपूर असे नारळ मिळू शकतात. पण एवढी रिस्क असते की नारळाच्या झाडाखाली आपल्याला जाताना भीती वाटते, कारण की कधी पण नारळ पडू शकतो. त्यामुळे नारळाचे झाड असावे खरे, पण अशा ठिकाणी असावे की जिथे आपण जास्त जात नाही आणि ते एका साईडला आहे, तिथे माणसं जास्त जात नाहीत. अशा ठिकाणी आपण ते नारळाचे झाड लावावे. याची आपण बर्फी वगैरे करू शकतो, खोबऱ्याची बर्फी. नंतर जे मोदक वगैरे करतात ना, ते याचेच करतात. म्हणजे खोबरं काढायचं यातनं, ते बारीक चिरायचं, मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि त्याचं मग आपण सारण म्हणतात ना त्याला, मोदकाचे सारण, ते करू शकतो या नारळामुळे. याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जर एखादी व्यक्ती जर ॲडमिट वगैरे असेल तर त्यांना पाणी पिण्यासाठी पण उपयुक्त असतं, कारण की याचे पाणी खूप पौष्टिक मानले जाते. असे म्हणतात की एका नारळाचे पाणी एका सलाईनच्या बाटली एवढे असते. ओके, तर नारळाचे असे भरपूर उपयोग असतात. मला तर आत्ता एवढेच माहीत आहे. तुम्हाला जर माहीत असतील तर मला पण कमेंटमध्ये सांगा की अजून त्याचे किती काय काय उपयोग आहेत. तर ओके, मला तर नारळ भेटला. आय एम हॅप्पी नाव. सो चला, हा घेऊन मी जातो घरी.